महाकथेचे प्रवक्ते आपले या सप्त्याचे मार्गदर्शक रामायणाचार्य हरिभक्त परायण अनिल महाराज चेके यांच्या अमृततुल्य वाणीतून या ठिकाणी आपण हरिकीर्तनाच्या श्रवण सुखाचा लाभ या ठिकाणी घेतला। या हरिकीर्तनाचं सौजन्य हरिभक्त परायण सुखदेवदाजी ढाकणे यांचं या हरिकीर्तनाचं आजचं सौजन्य होतं। आपण मागील 15 वर्षापासून या भोलेनाथाचं अखंड नामस्मरण करत आहोत। ज्याप्रमाणे आकाशाला पक्षात विहार करण्यासाठी 2 पंखांची नितांत गरज आहे, त्याप्रमाणे सुखी आणि समाधानी संसार करण्यासाठी परमार्थ आणि प्रपंच यांची सांगड घालणं ही एक महत्त्वाची आहे। परंतु ही सांगड घालण्यासाठी एक शब्द त्या ठिकाणी अडसर ठरतो, तो म्हणजे माया। आणि ही माया म्हणजे काय तर माया म्हणजे अज्ञान। या ठिकाणी सुदामाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं, हे भगवंता मला ही माया दाखव, ही माया काय? ही माया मला सोडू देत नाही, या भगवंतापर्यंत जाऊ देत नाही, या मायेपासून मला या भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग काय आहे, ही माया काय आहे हे मला तू दाखव। तेव्हा गोमतीरी जात असताना गोमतीरी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा निघाले आणि त्या गंगेमध्ये स्नानासाठी गेले आणि त्यांनी सुदामाला सांगितलं की आता तुला माया दाखवतो। सुदामा त्या पाण्यात गंगेच्या पाण्यामध्ये वाहून चालले होते। वाहत जात असताना एका बेटावरती त्यांना बेट लागलं आणि त्या बेटावरती सुदामा चढले। सुदामावरती चढल्यानंतर फिरत असताना एका छोट्याशा नगरामध्ये गेले। त्या नगरामध्ये गेल्यानंतर अचानक त्या ठिकाणी एक हत्ती समोर आला आणि त्या हत्तीने त्या सुदामाच्या गळ्यामध्ये माळ घातली। माळ घातल्यानंतर सर्व गावातले त्या नगरातले सर्व भावी भक्तगण त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गावची परंपरा आहे की या हत्तीने ज्या व्यक्तीला माळ घातली तो आमच्या या नगराचा राजा होतो आणि राजाच होत नाही तर ही राणी जी आहे ही राणी त्या ठिकाणी त्याला दिली जाते। अशी सुंदर आणि सुरेख अशी राणी त्या ठिकाणी आली आणि त्या सुदामाच्या गळ्यामध्ये हार घातला। त्यांचा सुखी संसार चालू होता, राजथाट होता, राजवैभव होतं, राजा प्रजा सर्व सत्ता अति सुखानं जीवन जगत होते। पण अचानक एक दिवस ती राणी मरण पावली आणि मरण पावल्यानंतर त्या राणीला चितेवर ठेवलं गेलं। गावातले लोक एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गावचा नियम आहे, जर राणी जर या ठिकाणी मरण पावली तर त्या चितेवर तिच्या पतीला त्या ठिकाणी टाकावं लागतं। तेव्हा 2-4 जणांनी त्यांना पकडलं सुदामाला आणि सांगितलं की तुम्हाला आता या चितेमध्ये टाकायचंय। तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही मला चितेमध्ये टाकू शकत नाही। म्हणजे का तर मी तुमच्या गावचा नाहीच, कारण मी परगावचा आहे। तुमचा नियम काय? तुमच्या गावचा आहे। आणि 2-4 जणांनी पकडलं आणि सुदामाला चितेकडे घेऊन जात असताना त्या ठिकाणी त्या गंगेतून सुदामा बाहेर आले आणि काठावर बघितलं तर भगवंत पितांबर नेसत होते आणि भगवंताला विचारलं हे काय? तर भगवंताने सांगितलं हीच माया आहे, ही माया आपली सुटत नाही, ही जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आपण ह्या भगवंताच्या चरणी जाणार नाही, म्हणून माया सोडवावी लागेल, तेव्हाच परमार्थ आणि प्रपंच याची सांगड त्या ठिकाणी घातली जाईल। आणि हीच प्रपंचामध्ये आपल्याला सांगड घालायची आहे, म्हणून आपण दरवर्षी हा अखंड हरिनाम सप्ताह करतो। या अखंड हरिनाम सप्ताह करण्याचा एकमेव उद्देश आहे की तरुणामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे। ही काळाची गरज आहे, कारण लहान मुलांवर संस्कार व्हावेत आणि संस्कारातून तरुण पिढी घडावी, हा एकमेव उद्देश या अखंड हरिनाम सप्त्याचा आहे। असो या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये मागील 7 दिवसापासून आपण जो कीर्तन सोहळा संपन्न करत आहोत, त्या कीर्तन सोहळ्यासाठी आपल्याला गुणीजन कलाकार या ठिकाणी मिळालेले आहेत, टाळकरी आहेत, विनेकरी आहेत, त्याचप्रमाणे उत्कृष्ट असे श्रोते आणि वक्ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिळाले। याची सर्व कृपा जी होती ही सर्व कृपा आमचे मार्गदर्शक अनिल महाराज चेके यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आम्हाला ही संधी या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली। असो या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कैवल्य वारकरी शिक्षण संस्थेचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आमच्या या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये जी 7 दिवस सेवा दिली त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करतो आणि त्यांचे गुरुवर्य
आपल्या या कार्यक्रमामध्ये दररोज ज्यांनी अगदी सुंदर असं गायन केलं असे हरिभक्त पारायण संतोष महाराज वाहक यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन हार घालून स्वागत आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय डॉक्टर तारे साहेब यांनी त्यांचं सत्कार या ठिकाणी करावं. या वाघ साहेब. यानंतर त्यांच्या सोबतच ज्यांनी आपल्याला अगदी मंत्रमुग्ध केलं तेच त्या कैवल्य वारकरी संस्थेमधल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे गुरुवर्य भरत महाराज यांचा हार घालून या ठिकाणी सत्कार डॉक्टर तारेसाहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या या 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये छटोबा महाराज वारकरी शिक्षण संस्था यांचे बापू महाराज वाहक यांनी आपल्याला सलग 7 दिवस सेवा देऊन त्यांचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. या ठिकाणी मी सन्माननीय डिवळे साहेब यांना विनंती करतो की बापू महाराज वाहक त्यांनी त्यांचा हार घालून या ठिकाणी सत्कार करावा. मृदंगाचार्याने खरोखर आपल्या कर्णमधुर आवाजाला त्या ठिकाणी ज्यांनी सुंदर असं वादन केलं असे माऊली महाराज भांबर्गे यांचा या ठिकाणी हार घालून सन्माननीय देवकर सर यांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो.